Welcome to SST College of Arts and Commerce. This is a SST Edupedia. I am Assistant Professor Sachin Falke, Department of History. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण TYBA सेमिस्टर 6 च्या पेपर नंबर 8 हिस्ट्री ऑफ वेस्ट एशिया किंवा आपण असं म्हणू शकतो की आशियाचा इतिहास या पेपर मधील अत्यंत महत्त्वाचा एक घटक आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तो म्हणजे आशियान. आशियान ही एक महत्त्वाची अशी एक संघटना आहे आणि ज्या संघटनेचं पूर्ण स्वरूप म्हणजे असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशिया नेशन म्हणून तिला ओळखलं जातं. सर्वप्रथम या आशियान या संघटनेची आपण विस्तृत माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. आपण पाहिलं मित्रांनो की या पेपरमध्ये आपण चीनचा इतिहास, जपानचा इतिहास आणि त्यानंतर या ठिकाणी तिसऱ्या मॉडेलमध्ये आपण व्हिएतनाम, त्यानंतर इंडोनेशिया अशा वेगवेगळ्या देशांमधील वेगवेगळ्या राष्ट्रीय चळवळींचा आपण अभ्यास केला आणि त्यातूनच दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांमध्ये म्हणजेच आग्नेय आशियाई राष्ट्रांमध्ये ज्या वेळेला शीतयुद्धाचा कालखंड सुरू होता त्या कालखंडामध्ये फार मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचं आंतरराष्ट्रीय दबावाचं तंत्र चालू होतं. अशा वेळी या दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांमध्ये एक प्रकारची एकत्र येण्याची या ठिकाणी इच्छा किंवा आपण म्हणू शकतो की एकत्र येण्याचा उद्देश त्यांनी साधून ही आशियान ही संघटना त्या ठिकाणी स्थापन केली. आशियान ही आग्नेय आशियातील क्षेत्रीय अशी एक संघटना आहे. आग्नेय आशियातील इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर आणि थायलंड सर्वात प्रथम आपण बघितलं की इथे आपल्याला एकूण 5 देश एकत्र आलेले या ठिकाणी दिसून येतात. या देशांचे जे परराष्ट्र मंत्री आहेत ते परराष्ट्र मंत्री 8 ऑगस्ट 1967 रोजी बँकॉक या ठिकाणी एकत्र आले आणि या राष्ट्रांना एक क्षेत्रीय संघटनेची आवश्यकता वाटू लागली. कारण या ठिकाणी प्रत्येक राष्ट्र जर क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाहिलं तर ते या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये होतं आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये खूप मोठ्या प्रमाणात इथे अनेक देश आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दबावाखाली होते आणि म्हणून या ठिकाणी या सर्व देशांनी एकत्र येऊन एक क्षेत्रीय संघटना स्थापन करण्याचा विचार या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये आला. या राष्ट्रांना एक क्षेत्रीय संघटनेची आवश्यकता वाटू लागल्यामुळे शीतयुद्धाचा काळ असल्यामुळं या ठिकाणी व्हिएतनाममध्ये खूप मोठ्या प्रमाणात इथे संघर्ष चालू होता आणि या शीतयुद्धाच्या कालखंडात व्हिएतनाम मधील संघर्षाचा फायदा अमेरिका आणि रशिया ही दोन्ही राष्ट्र या ठिकाणी घेत होती. त्यामुळे अमेरिकेने व्हिएतनाममध्ये हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली होती आणि एवढेच नव्हे तर कंबोडिया आणि त्याच्या बाजूला असणारा लाओस आणि ब्रह्मदेश ज्याला आपण म्यानमार म्हणून ओळखतो अशा देशांमध्ये अशा शेजारी राष्ट्रांमध्ये सुद्धा या काळात अतिशय संघर्षाची परिस्थिती निर्माण झालेली होती आणि त्यामुळे ही संकल्पना पुढे आली आणि त्यातूनच या आशियान म्हणजेच असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन या संघटनेची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. 1955 मध्ये आशियान या संघटनेमध्ये व्हिएतनाम हे पहिलं कम्युनिस्ट राष्ट्र सामील झालं. म्हणजे 1955 पासून मग या 5 राष्ट्रांमध्ये नंतर हे 6वं राष्ट्र या ठिकाणी सहभागी झालेलं आहे. त्यानंतर लाओस आणि म्यानमार ही 1997 मध्ये आशियान या संघटनेमध्ये सामील झाली. यानंतर 1999 मध्ये कंबोडिया हे देखील आशियान या संघटनेचे सभासदत्व म्हणून त्यांनी स्वीकारलं आणि या संघटनेचे मुख्य कचेरी म्हणजेच आपण ज्याला म्हणतो हेड ऑफ ऑफिस या ठिकाणी इंडोनेशियातील जकार्ता या ठिकाणी आहे. अशा या आशियान या संघटनेची सर्वात प्रथम काय उद्दिष्ट आहेत, कोणत्या उद्दिष्टांसाठी हे जे देश आहेत हे देश एकत्र आले आणि त्यांनी क्षेत्रीय संघटना का स्थापन केली ती या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे आणि म्हणून आपण आशियान या संघटनेची उद्दिष्टे या ठिकाणी बघणार आहोत. आशियान ही संघटना आग्नेय आशियातील गैर राजकीय आणि गैर लष्करी संघटना आहे. आर्थिक सहकार्य करणं हे या परिषदेचं सगळ्यात मुख्य या ठिकाणी ध्येय आहे. कारण आर्थिक व्यवस्थेमध्ये अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी एकमेकांना सहकार्य करून परस्पर सहकार्य करून या ठिकाणी सामंजस्याचे संबंध प्रस्थापित करण्याच्या हेतूने ही आंतरराष्ट्रीय संघटना इथे निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. या आशियान संघटनेची सर्वात पहिलं उद्दिष्ट म्हणजे या ठिकाणी सर्व राष्ट्रांमध्ये आशियान राष्ट्रांमध्ये सुरक्षितता आणि शांततेची हमी देणं. म्हणजे सर्व राष्ट्र हे सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये एकमेकांना सहकार्य करतील आणि सर्व राष्ट्रांमध्ये शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करतील.
दुसरं वैशिष्ट्य ते म्हणजे आशियान संघटनेच्या प्रदेशात मोडणाऱ्या राष्ट्रांचा आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टीने विकास घडवून आणणे ही या ठिकाणी उद्दिष्ट या आशियान संघटनेचं होतं. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी सभासद राष्ट्रांच्या आर्थिक आणि इतर क्षेत्रातील इतर संबंधांमध्ये सुद्धा वाढ करणं आणि एकमेकांबद्दल किंवा एकमेकांमधील परस्पर सहकार्य वाढवणं हे या संघटनेचं उद्दिष्ट होतं. यानंतर चौथं उद्दिष्ट होतं ते म्हणजे सदस्य राष्ट्रांनी शेती, व्यापार, उद्योग या क्षेत्रामध्ये सहकार्य करून त्यात वृद्धी निर्माण करणं. आणि शेवटचं आणि पाचवं होतं ते म्हणजे जगातील इतर आंतरराष्ट्रीय आणि क्षेत्रीय संघटनांसोबत सहकार्य वाढवणं. म्हणजे शीतयुद्धाचा जो कालखंड आहे 1945 ते 1989 या कालखंडामध्ये जगात अनेक वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संघटना देखील स्थापन झालेल्या होत्या आणि त्या आंतरराष्ट्रीय संघटनांसोबत या आशियान संघटनेने सुद्धा सहकार्य करून या ठिकाणी आपले संबंध वाढवण्याचा प्रयत्न इथे केलेला आपण दिसून येतो. ही या आशियान संघटनेची सगळ्यात प्रमुख या ठिकाणी उद्दिष्टे होती. यानंतर या आशियान संघटनेची आपण या ठिकाणी रचना बघणार आहोत, कारण जोपर्यंत आशियान या संघटनेची रचना बघत नाही तोपर्यंत ही संघटना कशा रीतीने कार्य करते आणि तिने कोणकोणत्या आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये खूप महत्वाची भूमिका कशी बजावली हे आपल्याला या ठिकाणी समजणार नाही. आणि म्हणून आशियान या संघटनेची आपण रचना इथे पाहणार आहोत. आशियान संघटनेमध्ये मंत्रिसभा ही अत्यंत महत्वाची असते आणि या मंत्रिसभांना आशियाच्या सदस्य राष्ट्रांचे जे परराष्ट्र मंत्री आहेत आणि जे राजदूत आहेत हे राजदूत या ठिकाणी उपस्थित असतात. तसेच आशियाच्या अन्य बैठकांना देखील हे सर्व सदस्य राष्ट्रांचे परराष्ट्र मंत्री आणि त्यांचे राजदूत या ठिकाणी उपस्थित असतात. जकार्ता येथे या संघटनेचं मुख्य कचेरी आहे हे आपण आधी पाहिलेलंच आहे. त्यामुळे 1976 मध्ये संघटनेच्या सचिवालयाची सुद्धा या ठिकाणी स्थापना करण्यात आली आणि या सचिवालयाचं मुख्य जबाबदारी अशी असते की या ठिकाणी त्यांना प्रशासकीय काम पाहावयाचं होतं. आशियान या संघटनेने 1885 ते 1995 या कालावधीमध्ये अनेक महत्वाच्या आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये खूप मोठी भूमिका बजावलेली आपल्याला दिसून येते. ती म्हणजे कंबोडिया या ठिकाणी यादवी मध्ये फार मोठ्या प्रमाणात मध्यस्थी करण्याच्या अतिशय महत्वाची आणि मोलाची कामगिरी या आशियान संघटनेने केलेली दिसते. त्याचबरोबर 1992च्या जानेवारी महिन्यामध्ये आशियाच्या सदस्य राष्ट्रांनी सर्वत्र या ठिकाणी स्वतंत्र मुक्त व्यापार क्षेत्र या ठिकाणी निर्माण केल्याची आणि 1933 पासून पुढे 15 वर्ष कृषी वगळून इतर अनेक जकात कमी करण्याचा मानस किंवा निर्णय त्यांनी जाहीर केला. म्हणजे सर्व या ठिकाणी आशियाई संघटनेमध्ये असणाऱ्या राष्ट्रांना एकमेकांमध्ये विकास आणि अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी त्यांनी फार मोठ्या प्रमाणात स्वतंत्र मुक्त व्यापार क्षेत्र त्यांनी निर्माण केलं आणि त्याचबरोबर एकमेकांच्या देशांमध्ये येणाऱ्या आयात आणि निर्यात होणाऱ्या वस्तूंचा जकातीचा जे प्रमाण आहे ते सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी कमी केलेलं आपल्याला दिसून येतं. यामुळे सदस्य राष्ट्रांमधील व्यापारी संबंध या ठिकाणी सुरळीत करून आपापसातील व्यापार वाढवण्याच्या दृष्टीने ही फार महत्वाची घोषणा या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते. यानंतर 1994 सालच्या जुलै महिन्यामध्ये या ठिकाणी झालेल्या आशियाईच्या बैठकीत सदस्य राष्ट्रांमध्ये अजून जास्त जवळीकतेचे संबंध या ठिकाणी प्रस्थापित करण्यासाठी संघटनेची सदस्य संख्या सुद्धा वाढवण्याची गरज असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी क्षेत्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने आशियाच्या मोठ्या आणि महत्वाच्या भूमिकेची सुद्धा गरज असल्याचं सुद्धा त्यांनी नमूद केलेलं आहे. म्हणजे या सदस्य राष्ट्रांमध्ये आणखी काही सदस्य राष्ट्रांना सुद्धा सामावून घेण्याचा उद्देश या आशियाई संघटनेच्या रचनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्याचंच एक उदाहरण म्हणजे फिलिपाईन्स या देशाची जी राजधानी आहे मनिला येथे सुद्धा नोव्हेंबर 1919 मध्ये आशियाईची परिषद भरवण्यात आली होती आणि या परिषदेमध्ये नंतर चीन, जपानचे परराष्ट्र मंत्री, जपानचे पंतप्रधान आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष हे सुद्धा या परिषदेला हजर होते. या परिषदेमध्ये पूर्व आशियाच्या आर्थिक सर्व संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असे विचार मांडण्यात आले आणि सन 2010 ते 2015 यापर्यंत सदस्य राष्ट्रांच्या व्यापारावरील जकात कर पूर्णपणे उठवण्याविषयीचा विचार सुद्धा या ठिकाणी झालेला होता. तसेच याही आशियाई राष्ट्रांच्या माध्यमातून चाचेगिरी आणि दहशतवादी कारवायांवर देखील नियंत्रण ठेवणं याविषयीचा सुद्धा निर्णय या आशियाई परिषदेमध्ये घेण्यात आलेला होता. त्यानंतर 8 ऑगस्ट 2004 रोजी आशिया आणि या संघटनेला 37 वर्ष या ठिकाणी पूर्ण झाली आणि ही संघटना आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी आपल्याला प्रयत्न करताना इथे दिसून येते.
सदस्य राष्ट्रांच्या आर्थिक विकासाचा वेग वाढवण्यासाठी या ठिकाणी ती प्रयत्न करीत आहे। तसेच या ठिकाणी 7 ते 8% या ठिकाणी हा वेग वाढवून याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो। या संघटनेमार्फत जागतिकीकरणामुळे निर्माण झालेल्या स्पर्धेत सुद्धा टिकवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात आहेत। आशियाई संघटनेने 2003 पासून या ठिकाणी आपल्या सदस्य राष्ट्रांमध्ये मुक्त व्यापार धोरण स्वीकारलेलं आपल्याला दिसून येतं। आशियान या नावाने समान चलन सुद्धा त्यांनी या ठिकाणी स्वीकारलेले आहे। म्हणजे जसं आपण म्हणू शकतो की डॉलर, येन, त्यानंतर पाऊंड, यानंतर भारतामध्ये जसं रुपये, अशी जी चलनाची या ठिकाणी मूल्य आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणी आशियाई राष्ट्रांनी सुद्धा सर्वत्र एकत्र येऊन एकच चलन म्हणजे आशियाईन चलन या ठिकाणी त्यांनी स्वीकारलेलं आहे। अशा रीतीने सदस्य राष्ट्रांच्या प्रादेशिक विकासासाठी यामुळे इथं गती मिळालेली आहे असं आपल्याला येत्या दिसून येतं। तर अशा रीतीने आज आपण या ठिकाणी हिस्ट्री ऑफ ईस्ट एशिया किंवा हिस्ट्री ऑफ एशियन वर्ल्ड या पेपरमध्ये आपण पाहिलं की आशियाई म्हणजे दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना ही अत्यंत महत्त्वाचं कार्य करताना आपल्याला इथे दिसून येते। धन्यवाद।